गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरूला स्मरण करून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पूर्णपणे सद्गुरूच्या चरणांवर नतमस्तक होऊन आपण आपण ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया दररोज केली पाहिजे. ब्रह्मक्रियेने शरीर शुद्धी, ब्रह्मज्ञानाने मन शुद्धी आणि हळूहळू हा चैतन्याचा मार्ग पुढे ब्रॉड ब्रॉड ब्रॉडर होत जातो. आणि एकदा का आपण हायवेला लागलो की मग दिसू लागला जवळी मंगल विश्वाचा वैभव काळ. पण या हायवेला लागण्यासाठी आधी आपल्याला काट्याकुट्यातून मार्ग काढावा लागतो. आणि काट्याकुट्यातून मार्ग काढणं म्हणजे काय? शरीर शुद्धी आणि मनाची शुद्धी. आता महर्षी पातंजली ऋषींनी जो हा क्रियायोग दिलेला आहे म्हणजे त्याच्यात कथार्सिस आहे. कथार्सिस म्हणजे तीव्र श्वासोश्वास. आणि याच्यात काय होतं? निगेटिव्हिटी सगळी आपली बाहेर टाकली जाते. ज्यावेळेस आपण भस्त्रिका प्राणायाम करतो त्यावेळेस चित शक्तीचं रूपांतर प्राणशक्तीत होतं. जेव्हा आपण कपालभाती प्राणायाम करतो तेव्हा हीच प्राणशक्ती आपल्या शरीरातल्या 72,000 नाड्यांपर्यंत पोहोचवली जाते. आणि जेव्हा आपण अनुलोम विलोम प्राणायाम करतो तेव्हा ही ऊर्जा बॅलन्स केली जाते. इडा आणि पिंगला अशा स्वच्छ होऊन जातात की आपल्याला इंट्युजन्स डेव्हलप व्हायला लागतात. इंट्युजन्स म्हणजे काय? पुढे काय होणार आहे ते ऑटोमॅटिक आपल्याला कळायला लागतं. हा सिद्धीचा प्रकार जरी असला तरी याच्यात साधकाने अडकता कामा नये. जसं जसं शरीर शुद्ध होतं, जसं जसं मन शुद्ध होतं, तसं तसं आपल्यामध्ये इंट्युटिव्ह पॉवर डेव्हलप व्हायला लागते. इंट्युजन म्हणजे काय? कोणती गोष्ट केली म्हणजे आपली प्रगती होईल, या गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिक कळायला लागतात. आणि म्हणून एखादा बुद्धिमान माणूस सुद्धा ज्या चुका करतो तोच एखादा साधा कमी शिकलेला आत्मोन्नत व्यक्ती त्याच्याही पेक्षा जास्त प्रगती करू शकतो. कारण ह्या अशिक्षित आत्मोन्नत व्यक्तीजवळ काय असतं? इंट्युटिव्ह पॉवर असते की जी एखाद्या बुद्धिमान व्यक्तीकडे तिचा अभाव असू शकतो. तर हे समजून घेतलं पाहिजे की जर माणसाला आपल्या आयुष्यात समृद्ध व्हायचं असेल, सुखी आणि समाधानी व्हायचं असेल तर चैतन्याच्या मार्गावर चालून आत्मोन्नत झालं पाहिजे. आत्मोन्नत व्यक्ती बुद्धिमान व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि महाअवतार बाबाजींचा जो क्रियायोग आहे तो स्लो प्राणायाम आहे. स्लो प्राणायाम. आणि हा जो प्राणायाम आहे महर्षी पतंजली क्रियायोग, हा जो प्राणायाम आहे याच्यात कॅथार्सिस आहे. आणि जेव्हा मी तुम्हाला ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया शिकवतो त्यावेळेस दोघही महाअवतार बाबाजींचा क्रियायोग आणि पतंजली ऋषींचा क्रियायोग हे दोघही एकत्र येतात. आणि हे दोघं एकत्र येऊन तुम्हाला तुमच्या साधनेद्वारे तुम्हाला आत्मोन्नत बनवण्याचा अतिशय सायंटिफिक, अतिशय शास्त्रोक्त अभिवचन देतात. कारण दिस इज व्हेरी सायंटिफिक प्रोसेस. असं 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 केलं की असं 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 होतं. दिस इज ॲज सिम्पल ॲज इट इज. जसं एखादा ग्लास आहे आणि या ग्लासामध्ये काय आहे आता? तर ग्लासामध्ये हवा आहे, हवा. आता या हवेला या ग्लासातून आपल्याला जर बाहेर काढायचं असेल तर तुम्ही कसं काढणार? असं उलट केलं तर हवा बाहेर निघेल का? नाही. ऑलरेडी त्याच्यामध्ये हवा असतेच. मग या हवेला जर ग्लासातून बाहेर काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? हा, म्हणजे पाणी. समजा फॉर एक्झाम्पल आपण पाणी भरलं. आता ग्लास पूर्ण पाण्याने भरला, त्याच्यात हवा आहे का? पाणी आहे, त्याच्यात पाणी आहे. तर तसंच जनरली आपण 84 लक्ष योनी फिरून आलेलो आहोत. 84 लक्ष योनी फिरून आलेलो आहोत आणि म्हणून आपल्यामध्ये ॲनिमल इन्स्टिंक्टच असतात. आज आपण मनुष्यापर्यंत आपली प्रगती झालेली आहे. पण आपण जीव जंतू, झाड, तृण, जलचर, उभयचर, नंतर जंगली प्राणी, नंतर पाळीव प्राणी, नंतर हळूच कुठेतरी
हळूच कुठेतरी मनुष्य जन्माचा वारा लागला. आणि मनुष्य जन्मात सुद्धा आपण किती वेळा मनुष्य झालो, एक एक योनी कोटी कोटी फेरा. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, असं तुकोबराय विनाकारण नाही म्हणत. आणि हे सगळं करून आपण आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. आता आपण जिथं आहोत तिथं. आता इथून पुढे आपल्याला जर आपल्या ॲनिमल इन्स्टिंक्ट जास्त असतील, लस्ट जास्त असेल, अँगर जास्त असेल, हेट्रेड जास्त असेल, तर या ॲनिमल इन्स्टिंक्ट आहेत. जंगली प्राण्यांमध्ये जाऊ द्या, आपण जे बैल पाळतो, बैल 2 बैल जर गवाणीमध्ये ठेवलेत तर ते एकमेकांशी प्रेमाने वागतात का? नाही. एकमेकांना शिंग मारतील, कधी कधी शिंग मारून मारून इंज्युअर्ड करून टाकतात एकमेकांना. म्हणजे त्यांच्यामध्ये काय असतं, नॅचरली एकमेकांबद्दल प्रेमभाव नाहीये. एकमेकांबद्दल काय, घृणा आहे, हेट्रेट आहे, विनाकारणच. जंगली जनावरांमध्ये हेच दिसतं आणि माणसामध्ये सुद्धा हेच आहे. जास्त प्रमाणात ॲनिमल इन्स्टिंक्ट आहेत आणि अतिशय थोड्या प्रमाणात पॉझिटिव्ह सकारात्मक देवगुण त्याच्यात आहेत. मग देवगुण म्हणजे काय, दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंद. आणि ॲनिमल इन्स्टिंक्ट म्हणजे काय, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद. आता आपण या 84 लक्ष योनी फिरून किती वेळा आपण माणसं होतो कोण जाणे. तुम्हाला सांगतो, आत्ताच्या काळात संन्यासांचं प्रमाण तर खूप कमी झालेलं आहे. पण एक काळ होता बुद्ध आणि महावीरांचा, सगळीकडे मॅक्सिमम लोक अचानक संन्यासी होऊन गेलेत, अचानक मॉन्क होऊन गेलेत. काय काय झालं असेल बुवा, महावीर आणि गौतम बुद्धांनी अशी काय जादू केली की इतक्या लोकांना संन्यस्त जीवन जगण्याची इच्छा झाली. त्यांनी जो त्यांच्याकडे आला त्याला काय केलं, पास्ट लाईफ रिग्रेशन केलं. म्हणजे त्याला मागचे जन्म दाखवलेत त्याला. आणि मागचे जन्म दाखवल्याबरोबर काय झालं, अरे मी किती वेळा जन्माला आलेलो आहे, मी किती वेळा संसार केलेला आहे, मी किती वेळा पैसे कमवलेले, आणि मी किती वेळा धनपती होतो, मी किती वेळा हे नाव, इज्जत, शोहरत, आणि ते नंतर निघून गेल्यानंतर काहीच नाही, झिरो डायरेक्ट. आणि मग पुन्हा दुसऱ्या जन्माला आलो आणि पुन्हा तेच केलं. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे. आणि हे एकदा गौतम बुद्धांनी आणि महावीरांनी त्यांच्या शिष्यांना दाखवलं की अरे बघ, तू किती वेळा किरकोड होता, तू किती वेळा बैल होता, तू किती वेळा माणूस होता, आणि माणूस झाल्यानंतर पण तू किती वेळा लग्न केलंय, किती तुला मुलं झालेले आहेत, हे बघ. आणि हे जेव्हा त्यांना स्पष्ट दिसलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की आता फक्त काय केलं पाहिजे, आत्मोन्नतीच्या दिशेने गेलं पाहिजे. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी फेलच. आणि असं जेव्हा 1000 लोकांपुढे दाखवलं गेलं, 1000 लोकांच्या पुढे दाखवलं गेलं, त्या 1000 पैकी 800 लोकांनी लगेच संन्यास स्वीकारला. लगेच ते संन्यास झालेत आणि या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तयार झालेत. त्याच्यातल्या काहींचं पतनही झालं असेल. कारण ह्या मार्गावर चालता 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 कुठेतरी काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष आडवा आला की तिथून पुन्हा पतन. पण एकदा का ज्या व्यक्तीने मी पास्ट लाईफ मध्ये काय 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 उद्योग करून इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे हे ज्याला कळलं, सामान्यपणे त्याचं पतन होऊ शकत नाही. जर तो विवेक शून्य असेल तरच त्याचं पतन होऊ शकतं. पण तरीही त्याच्यात विवेक शून्य होते, त्याच्यातही बद्ध जीव होते. पण गौतम बुद्धांनी आणि महावीरांनी हा विचार केला नाही. जे समोर आले त्याला फक्त त्याचं पास्ट लाईफ दाखवून दिलं आणि पास्ट लाईफ दाखवलं. एकदा पास्ट लाईफ बघितलं की अरे हा मी प्रत्यक्ष होतो, आता इथून पुढे मला याच्या पुढचा विचार केला पाहिजे. आणि मग आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाचे उपदेश. नका करुनाश आयुष्याचा, नका करुनाश आयुष्याचा. सकळांच्या पायी माझे दंडवत, सकळांच्या पायी माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त
शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करुनिया मन शुद्ध भावे, करुनिया मन शुद्ध भावे, सकळांच्या पायी माझे दंडवत, सकळांच्या पायी माझे दंडवत, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिक वावे, करा काय फार शिक वावे, सकळांच्या पायी माझे दंडवत. तर प्रत्येकाने आता फार काय शिकवायचं, तुकोबाराय काय म्हणतात, आता फार काय शिकवायचं, हेच आहे नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे याची हाच उपदेश. एवढा उपदेश करून तुकोबाराय जगद्गुरु झालेत. एवढा उपदेश करून तुकोबाराय वैकुंठाला गेले. आणि आपण काय केलं पाहिजे, त्यांनी दाखवलेल्या या चैतन्याच्या मार्गावर इमानदारीने चाललं पाहिजे. ती इमानदारी, ती ऑनेस्टी, ती ट्रान्सपरन्सी आपल्या सर्वांमध्ये डेव्हलप व्हावी, या शुभेच्छेसह आपण आजच्या सत्संगाला विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.